अरे कसे आहात सगळे? दिवाळीची तयारी झाली का? नमस्कार, मी मानसी शिंदे. आज तुमचं या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण की आपण आज फोटोशूट करणार आहोत. दिवाळी स्पेशल, धनतेरस स्पेशल, धनत्रयोदशी स्पेशल. तर आपण करणार आहोत फोटोशूट आणि त्यासाठी भेटणार आहोत एका स्पेशल व्यक्तीशी. तर त्या स्पेशल व्यक्तीशी भेटण्यासाठी मी तर खूप एक्साइटेड आहे. तुम्ही आहात का? बरं, ही स्पेशल व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती मला रेडी करणार आहे, सुंदर दाखवणार आहे फोटोशूटसाठी. तर स्टे ट्यून. हे आहे चेरी सॉलो आणि उमा सॉलो दोघांचे डिटेल्स, ब्रांचेसचे डिटेल्स सगळे मी कॅप्शन किंवा स्क्रीनवर देणार आहे. मिरर बघितलं आणि सस्तं ट्रान्झिशन नाही केलं असं कसं होणार, हो ना? हे बघा, बरं आपली स्पेशल व्यक्ती अजून आलेली नाहीये, तोपर्यंत आपण स्क्रीन प्रेप करूया. स्क्रीन प्रेप आपण करूया असं काय बोलते मी, मुली करतात. आणि तुम्हाला सांगू यांची टीम कमाल आहे. आणि सर्वात स्पेशल गोष्ट म्हणजे यांच्या टीम मध्ये पूर्ण मुली आहेत, म्हणजे गर्ल पॉवर. केसांमधून धूर बघताच माझे डोळे बघा कसे मोठे झालेत. बरं मांजर बघायची का तुम्हाला? ही बघा. तर 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 आपण ज्या स्पेशल व्यक्तीचा वेट करत होतो ती आलेली आहे. या आहेत उमा मॅम, उमाज आणि चेरी सॅलॉनच्या ओनर. आणि ही आहे उमा मॅमची पॉवर पफ गर्ल्स टीम. चला आता मेकअप तर स्टार्ट झालेला आहे, आता कन्सिलिंग करता आय गेस. आणि माझ्यासाठी तर मेकअपमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतात आईज. हे बघा, माझी बडबड काय थांबत नाहीये त्या मेकअप करतात तरी पण. आणि हो हो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी आयब्रोज. मला म्हणजे परफेक्ट आयब्रोज केले ना की पूर्ण चेहरा छान दिसतो असं मला वाटतं. हे बघा किती सुंदर वाटतंय. ही आहे चेरी, उमा मॅमची मुलगी आणि चेरीज आणि उमा सलॉनची को ओनर. कमी वयात हिने कसं आईकडून सर्व शिकून घेतलंय तिलाच माहिती. बरं हे सगळं बोलण्यात मी विसरूनच गेले, मी चेंज केलंय. कशी दिसते मी? आजच्या लुक बद्दल मी फार काही बोलत नाहीये, कारण या लुकला घेऊन मी थोडी सेन्सिटिव्ह आणि इमोशनल आहे. लुक पूर्ण झाल्यावर तुम्हीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की हा लुक मला शोभून दिसतोय की नाही. बरं, उमा मॅम मला नेहमी म्हणतात की या लुकसाठी तुझा फेस परफेक्ट आहे. ही सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. का ते तुम्हाला नंतर समजेलच. हे बघा, माझं स्वतःचंही करून झालंय अल्टा लावून आणि आता उमा मॅम परत लावतायत. सरप्राईज! तर हा आहे माझा आजचा लुक आणि होपफुली आम्ही छान करू शकलो. आम्ही आमचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. हे उमा मॅम मला बसवायचा प्रयत्न करते, कारण की हेवी कॉस्ट्युम असल्यामुळे थोडी गडबड चालू आहे. बरं आता सेटअप चालू आहे. आणि मागच्या वेळी जेव्हा शूट केलेलं होतं तेव्हा माझे स्वतःचे केस होते, म्हणजे हे पण माझे स्वतःचे आहेत, पण मी एक्सटेन्शन पण लावले आहेत. कारण 1-2 वीक पहिलेच मी केस कापून आलेली. मला माहिती नव्हतं हे शूट आम्ही करणार आहोत, त्यामुळे असं झालं. पण ठीक आहे, असेही नॅचरल वाटतात है ना? तुम्हाला दिसतच असेल की एका फोटोशूटच्या मागे किती लोकांची मेहनत आहे. ही बघा, ही मुलगी माझ्या मागे फुल पकडून कधीही पासून ऑकवर्ड पोझिशन मध्ये बसलेली आहे आणि ही कधीपासून लाईट घेऊन उभी आहे. आता मॅम थोडासा टचअप करतात मला, कारण नेहमीप्रमाणे माझ्या नाकावर खूप घाम आणि खूप राग हा असतोच. खरं सांगू का, ही इतकी प्युअर एनर्जी आहे की स्वतःचं रिफ्लेक्शन बघून सुद्धा अचानक अंगावर काटा येतो. आजचं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि उमा मॅमला मी खूप खूप थँक्यू बोलते की त्यांनी मला या फोटोशूटसाठी बोलवलं. चला आपण घरी जाऊया आता. थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी. बाय.